नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागते, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? जयकुमार शिंदे कोळकी. त्यांनाच का पसंती द्याल? त्यांनी आमच्या गणात म्हणजे सर्वसामान्य जनतेची कामं केली आहेत सगळ्यांची. काय काय कामं केली आतापर्यंत त्यांनी? आतापर्यंत आमच्या म्हणजे पंचायत समितीचा रोड आहे, जेडपीचा रोड आहे, रोड केलेला आहे त्यांनी. म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे सर्वसामान्यांचे पद, ते जे सर्वसामान्यांना न्याय देणारं पद आहे. ही न्याय देणार पद फक्त शिंदे साहेब आम्हाला देऊ शकतात. आतापर्यंत जिल्हा परिषद तुमचं जे गट आहे, कोळकी जिल्हा परिषद गट, त्या गटामध्ये दादांच्या माध्यमातून किती कामे झाली तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत आमच्या गटात दादांच्या माध्यमातून म्हणजे आता जेडपी आणि पंचायत समिती ही सत्ता होती राजांकडे, आमच्याकडे सत्ता नव्हती. आमच्या म्हणजे दादांकडे सत्ता नव्हती. आता त्यांनी काय केलं? ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी कामं केली का? त्यांनी काम काहीच केलेलं नाहीत गावात. एकही काम नाही गावात. मग आता 5 वर्ष दादा माझे खासदार आहेत, माझे खासदार होते, विद्यमान आमदार तुमचेच आहेत, मग त्यांच्या माध्यमातून कामं झाली का? काम नाही तरी काम चालू आहेत त्यांची. एक रोड केलेला आहे त्यांनी आमच्या गावातला. कुठला रोड केलाय? पलटण म्हणजे आमच्या अंतर्गत गावात रोड आहे, मसोबा मंदिर ते वर्षाडावा. कोणाच्या माध्यमातून झाला रोड? ते आमदार साहेबांच्या माध्यमातून. आणि राजेगटाच्या माध्यमातून 35 वर्षात किती कामं झाली? गावात मोठ्यासारखी काम आहे, एक सुद्धा काम नाही गावात. मग काय तुम्ही कशा प्रकारे भावी जिल्हा परिषद म्हणून पसंती द्याल किंवा निवडून आणताल, काय सांगा? आमच्या सर्व असं म्हणणं आहे की त्यांनी फक्त जयकुमार शिंदेला त्यांनी काम केलेली आमच्या गावात शिंदे साहेबांनी. जयकुमार शिंदे हे सर्वसामान्य घरातील ती त्यांनी आमच्या कामं केलेली, ती सर्व लोकांची कामं केलेली. आमची सर्व आम्ही राजगटाची सत्ता होती आमच्यापर्यंत. आतापर्यंत आमची काही सत्ता नव्हती. त्यांनी आमची कामं करायची म्हणजे कामं करत नाहीत राजगट. मग तुमचा असा आरोप आहे का की राजे गटाकडे आमचे कार्यकर्ते गेल्यानंतर अजिबात काम नाही. आम्ही आतापर्यंत आम्हाला एकही काम झालेलं नाही राजगटाकडनं. गेलं की काम नाही, काम हाणून पडायचं त्यांचं काम. मग काय विचारतात तिकडे गेल्यानंतर तुम्हाला की कुठल्या गटाचा माणूस हो, याला ह्याची कामं करू नका? आतापर्यंत आम्ही तीच बघलोय राजगटात. दादांच्याकडे अशी पद्धत आहे का? नाही, अजिबात नाही. दादांचे म्हणजे सर्वसामान्य नेत्यांचं काम करायला जात आहे, जातीवाद करणार नाहीत, काही नाही विषय. एकदम चांगलं काम केलं दादांनी. नक्कीच होते. नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की दादांच्याकडे कुठलाही जातीभेद